26 नोव्हेंबर 2008 तो दिवस मला वाटतं कुठलाही भारतीय आणि स्पेशली मुंबईकर कधीच विसरू शकणार नाही. November 26th, Mumbai terror attacks. 10 terrorists attacked Mumbai, including the iconic Taj Hotel. Ajmal Kasab was the only attacker captured alive. ज्यावेळी दहशतवादी म्हणजे ज्यावेळी भारतात आले तर त्यांनी ना आपल्या हातामध्ये असा एक धागा बांधला होता. तर त्यांनी सिद्धिविनायकच्या इथून ते धागे खरेदी केले होते आणि 10च्या 10 अतिरेक्यांच्या हातामध्ये त्यांनी हे धागे बांधले होते. कुछ देर के लिए अपने आप को 26/11 की रात को इंस्पेक्टर गोविलकर की जगह रखकर देखिए, जिन्हें कसाब ने गोली मारी. तो बहुत ही जाहिर सी बात है कि गुस्सा भरा होगा गोविलकर साहब में. तर अबू इस्माईल जो ड्रायव्हिंग सीटवर होता त्यांनी लगेच रिव्हॉल्वर काढला आणि फायर चालू केला. कसाबने हात वर केले होते. आम्ही त्वेषाने रागाने त्याला पकडायला गेलो होतो. तर फायर चालू केल्यावर उंबाळे साहेबांच्या शरीराची चाळण झाली, मला एक गोळी झाली आणि आम्ही थोडेसे तिथर बिथर झालो. तो गोविलकर साहब ने ये नहीं कहा कि गोली मारो इसे, खत्म करो जल्दी, नहीं. उन्होंने कहा याला मारू नका, हा एव्हिडन्स आहे. नॉर्मली ज्यावेळी पोलीस एन्काउंटर करतात तर किंवा एन्काउंटर होते त्यावेळी 50 चकमकीमध्ये 50-100 गोळ्या राऊंड्स फायर केले. आमच्या पोलीस म्हणून आमच्याही काही चुका होतात. म्हणजे मी असं म्हणणार नाही की पोलीस काय 100% बरोबर असू शकतो. भास्करने फटकन पहिली गोळी चालवली, ती त्याच्या डोळ्याजवळच बसली आणि लगेच हेमंतने दुसरी गोळी चालवली मागून, ती त्याच्या डोक्यात बसली. तर कोणतीही कोर्टात केस उभी राहते ती पुराव्यावर राहते. पुरावा नसेल तर तो आरोपी निर्दोष सुद्धा. बरोबर. नमस्कार लक्षवेधी परिवार. लक्षवेध पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, काही माणसांची ओळख त्यांच्या पदामुळे होते आणि काही माणसं अशी असतात की त्यांच्या कामामुळे त्यांच्या पदाचीच प्रतिष्ठा आणखीन वाढते. आजचे आपले प्रमुख पाहुणे अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. एक असा प्रवास ज्याची सुरुवात झाली एका साध्या पोलीस शिपायापासून, पण पुढे त्याच प्रवासाने पाहिलं शौर्य, संघर्ष, जबाबदारी, माणुसकी, लेखन, समाजकार्य आणि राष्ट्रसेवेचे अनेक विलक्षण क्षण. 34 वर्षाची पोलीस सेवा. पण या 34 वर्षात नेमकं काय पाहिलं असेल त्यांनी? गुन्हेगारांना जवळून पाहताना माणसांबद्दल त्यांना काय शिकायला मिळालं असेल? दररोज संकट, दबाव, अनिश्चितता यांच्याशी सामना करताना मन मजबूत त्यांनी कसं ठेवलं असेल? आणि असा तो क्षण जिथे काही सेकंदात घेतलेला एक निर्णय पुढे देशाच्या इतिहासाचा भाग बनतो. हो, मी बोलतोय 26/11च्या त्या भयावह रात्रीबद्दल. गिरगाव चौपाटीवर अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडण्याच्या त्यांच्या ऐतिहासिक कारवाईत आजच्या आपल्या पाहुण्यांनी अत्यंत महत्वाची अशी भूमिका बजावली आहे. त्यांच्या या शौर्याचा गौरव राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सुद्धा झालाय. पण मला आज फक्त 26/11च्या त्या शूर अधिकाऱ्याशी बोलायचं नाहीये. मला जाणून घ्यायचंय त्या खाकी गणवेशाच्या आतला माणूस कोण आहे. एका पोलीस अधिकाऱ्याला 34 वर्षाच्या सेवेतून आयुष्याबद्दल काय शिकायला मिळतं? कर्तव्य आणि माणुसकी याचा बॅलन्स कसा साधायचा? पोलीस अधिकारी असतानाच लेखक होण्याची प्रेरणा कुठून मिळते? आणि एवढ्या डिमांडिंग करिअरमध्येही जीवन रंगसारखी सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज का वाटली? आपण त्यांच्या संघर्षाबद्दल बोलणार आहोतच आणि अर्थातच 26/11 बद्दल बोलणार आहोत. पोलीस फोर्सच्या आपण सहसा न पाहणाऱ्या मानवी बाजूबद्दल बोलणार आहोत. आणि माझ्यासाठी आजचा संवाद आणखी खास असणार आहे, कारण आजचे आपले पाहुणे माझ्यासाठी केवळ कर्तृत्ववान पोलीस अधिकारी नाहीत, ते माझ्यासाठी एका मोठ्या भावासारखे आहेत. त्यांच्या प्रवासातील अनेक टप्पे मला जवळून पाहता आलेत आणि त्यांचं प्रेम, मार्गदर्शन आणि आधार मला नेहमीच मिळत आलाय. तर आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक विजेते, लेखक, समाजसेवक आणि महाराष्ट्र पोलीस दलातील 34 वर्ष गौरवशाली सेवा केलेले आदरणीय श्री संजय गोविलकर सर. चला तर मग आजचा लक्षवेध पॉडकास्ट सुरू करूया. सर, सर्वप्रथम लक्षवेध पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि खरंच खूप आनंद होतोय लक्षवेधच्या मंचावर
गेले 18.5 वर्ष तुम्ही नेहमीच येत असता. आपल्या पब्लिक प्रोग्राम्समध्ये पण नेहमी तुमचं आवर्जून आम्हाला समर्थन आणि सपोर्ट असतो. पण आज एका वेगळ्या सेटअपमध्ये सर आपण भेटतोय. Yes. आज तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आमचे पाहुणे एक गेस्ट म्हणून आलेले आहात. Yes. आणि आज तुमच्याकडनं तुमच्या संपूर्ण पोलीस कारकिर्दीची जी 34 वर्ष आहेत, त्या 34 वर्षांचा एक प्रकारे उलगडा आणि त्याच्यामधले खूप काही विलक्षण असे क्षण आहेत, काही मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत आणि काही थरारक असे प्रसंग आहेत, याच्याबद्दल तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे. आणि मी डेफिनेटली एक्सपेक्ट करतो की आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा अगदी रंजक असेल. नक्कीच नक्कीच. सर, मी थेट पहिल्या प्रश्नावर येतो की सर, 34 वर्ष पोलीस सेवा झाली तुमची आणि नुकतेच तुम्ही निवृत्त झालात. या 34 वर्षांच्या सेवेकडे जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा सगळ्यात आधी मनात काय येतं सर? अत्यंत समाधानाने मी निवृत्त होतोय. त्याचं कारण पहिला विचार हा येतो की एखादा वारकरी ज्यावेळी पंढरपूरच्या दर्शनाला जातो हम्म. तो कित्येक मैल प्रवास करून जात असतो. म्हणजे तो कधी कधी 100 मैल असतो, 200 असतो, 250 असतो, 500 मैलाचा प्रवास असतो. आणि जेव्हा तो प्रवास पूर्ण करतो आणि त्यांना माऊलीचं दर्शन होतं आणि त्याला जो आनंद होतो तो आनंद पंढरपूरला पोचल्यासारखं आनंद मला झालेला आहे. त्याचं कारण सांगतो. तो रस्ता पंढरपूरची ज्यावेळी वारी असते ती पावसाळ्याच्या दिवसात असते. बरोबर. साधारणतः पाऊस असतो, ऊन असतो, वारा असतो, असंख्य अडचणी असतात. तरी वारकऱ्याला एकच ध्यास असतो की मला माऊलीचं दर्शन घ्या. क्या बात आहे. आणि मला वाटतं हा जो पोलीस खात्याचा 34-33 वर्षाचा जो काही माझा हम्म. प्रवास होता, तो प्रवासात जाताना योग्य कर्म करत हम्म. अंतिम बरोबर. रेषेपर्यंत पोहोचणं हम्म. ही फार आनंदाची, अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. सुंदर सुंदर. म्हणजे त्या प्रवासाच्या दरम्यान तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा आणि तुमचा कर्मावरचा, त्या प्रवासावरचा विश्वास ही तुम्हाला त्या प्रवासापर्यंत, पूर्णत्वापर्यंत नेते आणि शेवटी त्या विठ्ठलाचं दर्शन होतं. तसंच तुम्हाला काही या निवृत्तीच्या दरम्यान अगदी. प्रवास आला असेल. येस. सर, लहानपणीपासून तुमचं पोलीस डिपार्टमेंटमध्येच जॉईन होण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न कसं काय निर्माण झालं? मुळात आहे ना, म्हणजे याचं श्रेय माझ्या आई वडिलांना जाईल. हम्म. कारण माझे वडील सुद्धा पोलीस दलात काम बरोबर. करत होते. त्यावेळी पोलिसांचा गणवेश निळ्या रंगाचा हा. गणवेश असायचा. तुम्ही बरोबर. जर पांडू हवालदार चित्रपट बरोबर. पाहिला असेल येस. तर त्याच्यामध्ये दादा कोंडके आणि अशोक सराफ हम्म. खूप अप्रतिम चित्रपट आहे. त्याच्यामध्ये निळा गणवेश असलेले पोलीस आपण पाहिले असतील. बरोबर. तर माझ्या वडिलांनी तो वेश परिधान केलेला आहे. ओ. त्यामुळे बालपणी त्यांच्या पट्ट्याला पॉलिश करून देणं, पितळेच्या त्याला ब्रासो एक यायचा आणि पट्ट्याला त्यांच्या पॉलिश करणं, त्यांच्या बुटांना पॉलिश करणं वगैरे पोलीस दलाचीच कामं लहानपणापासून म्हणजे वडिलांचीच कामं मी केलेली आहेत. हम्म. आणि त्यामुळे असं वाटायचं की त्यावेळी आम्हाला बाबा सांगायचे पोलीस स्टेशनचा इन्चार्ज म्हणजे खूप मोठा वगैरे असं, हम्म. घरात फौजदार म्हणजे मोठा. आणि नेमका त्यावेळी एक जंजीर चित्रपट लहानपणी मी पाहिला होता आणि त्याच्यामध्ये जो तो अमिताभ बच्चन. अमिताभचा रुबान, त्यावेळी तुम्हाला आठवत असेल फौजदार हाच चित्रपटाचा म्हणजे सब इन्स्पेक्टर हाच चित्रपटाचा नायक असायचा. त्यामुळे आपणही तर वडील पोलीस, त्यामुळे पुढची स्टेप आपण एक अधिकारी व्हावं हे मनात न कळत एक बीज रोवलं गेलं. आणि त्या दृष्टीने माझ्या आईची खूप इच्छा होती की मी PSI व्हावं. त्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्या जो मी MPSCच्या अभ्यासात स्वतःला झोकून दिलं आणि त्या प्रवासाकडे वाटचाल सुंदर. सो म्हणजे वडिलांकडनं मिळालेलं एक इन्स्पिरेशन आणि जंजीर चित्रपटातल्या अमिताभकडे बघून मिळालेली आणखीन एक प्रेरणा, येस. त्यातून तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरती होण्याचं एक स्वप्न तुम्ही बघितलं. आणि MPSC परीक्षेचा सर एक खूपच रंजक किस्सा आहे तुमच्या इंटरव्ह्यू बद्दलचा. येस. सर, तो पण मला वाटतं आमच्या सगळ्या प्रेक्षकांनी ऐकावा तुमच्या तोंडून. नक्कीच. MPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचणं ही अत्यंत अवघड बाब आहे. कारण जेव्हा 5-1 लाख लोक, 5-6 लोक ज्यावेळी परीक्षेला बसतात, त्यात 5-6 लाखामधली पूर्व परीक्षेला अर्धे अधिक गाळे जातात, त्याच्यानंतर मुख्य परीक्षेला गाळे जातात, त्याच्यानंतर फिजिकल होते आणि त्याच्यानंतर अंतिम काही हजारात लोक उरतात आणि त्यातली फक्त काही शे घ्यायची असतात. बरं. त्यावेळी मुलाखतीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मुलाखत हा खूप अत्यंत महत्वाचा भाग असतो. तर ज्यावेळी मी मुलाखतीला गेलो तर त्याच्या अगोदर माझे जे मित्र होते म्हणजे दिनेश कदम, गव्हाणे साहेब, तर यांनी मला कपडे
कोणते परिधान हम्म. करायचे. तर मला आजही आठवतं एक ऑफ व्हाईट कलरचा शर्ट घातला होता आणि एक डार्क ब्राऊन कलरची मी पॅन्ट घातली होती. ओके. आणि त्यावेळी लकीली म्हणजे स्लिम आणि ट्रिम होतो. छान छान स्लिम ट्रिम होतो. आणि ज्यावेळी मी इंटरव्ह्यूला माझा नंबर आला हा. त्यावेळी मी 1900 म्हणजे 93 मध्ये आमचा इंटरव्ह्यू झाला. हम्म. तर त्याच्या अगोदर 92ला मुंबईमध्ये दंगली झाल्या हा, होत्या. बरोबर. जातीयवादाची दंगली बरोबर. झाल्या होत्या. त्याच्यामुळे मला थोडीशी पुसटची कल्पना होती की आपल्याला दंगल्यांचा इतिहास किंवा हो. याचा अभ्यास केला पाहिजे. ओके. तर ज्यावेळी मी इंटरव्ह्यूला गेलो हम्म. त्यावेळी लकीली असं एक वर्तुळाकार गोलाकार नाही अंडाकृती टेबल होतं. टेबल होतं. त्या टेबलाच्या बरोबर मध्यभागी एक इंटरव्ह्यूचे साठी जे बसलेले पॅनल बस पॅनल. हा. तर त्या मध्यभागी त्या पॅनलमध्ये एक महिला बसल्या होत्या. तर त्या महिलांनी असं सुंदर असं मोठं कुंकू लावलं होतं. कपाळावर असं छान पदर घेतला होता. हो. आणि नंतर आम्हाला कळालं त्या सुमतीताई पाटील होत्या, ज्या अच्छा. ₹1 पगार घ्यायच्या. म्हणजे हो. त्यांच्याबद्दल लिहिलं. पण तेव्हा मला माहित नव्हतं की माहित नाही कोण आहेत. त्यांचं नाव काय आहे. त्याच्या बाजूला मला अजून आठवतं डॉक्टर पसरीच्या सर हो. आणि अजून काही दिग्गज मंडळी दिग्गज बसली. IPS आणि काही मंडळी होती. मी इंटरव्ह्यूला आत गेलो. हसतमुखाने गुड मॉर्निंग वगैरे आपलं सगळं झालं. हं. त्यांनी बसायला सांगितलं. मी बसलो. इंटरव्ह्यू माझा जवळ-जवळ 20-25 मिनिटं इंटरव्ह्यू चालला. ॲक्चुअली सब इन्स्पेक्टरचा एवढा मोठा इंटरव्ह्यू म्हणजे खूपच असतो. अच्छा, 20-25 मिनिटं. हां, म्हणजे तर मी आणि हसत-खेळत इंटरव्ह्यू चालू होता. हं. तुम्ही कायदा व सुव्यवस्थेची कशी परिस्थिती हाताळाल वगैरे, वगैरे. हं. जे त्यावेळी माझ्या वयाच्या 23व्या वर्षी, 24व्या वर्षी जे मी अभ्यास केला होता त्या अनुषंगाने मी बोलत गेलो. आणि इंटरव्ह्यू संपला आणि इंटरव्ह्यू संपून मी दरवाजाच्या बाहेर आलो. ओके. दरवाजाच्या बाहेर आल्यावर मग एक प्रश्न पडला, की म्हटलं यार इंटरव्ह्यू म्हटल्यावर मी खूप टेन्शनमध्ये होतो. हा. आणि म्हटलं त्या ज्या मॅडम बसल्या होत्या, म्हटलं काय आपल्याला काहीच तणाव झाला नाही. तर यार आपण त्यांना थँक यू म्हणायला पाहिजे. हम्म. आणि मी इंटरव्ह्यू संपल्यावर नेक्स्ट कॅन्डिडेट आज जाणार. हम्म. त्याच्या अगोदर मीच परत दरवाजा उघडून आत गेलो. हम्म. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर असे थोडेसे त्रासिक भाव होते. हम्म. हा परत कशाला आला? व्हॉट इज दिस? म्हणजे प्रोटोकॉलमध्ये नाही. आणि त्यावेळी खरं सांगतो, की आमच्या पोलीस खात्यात इतका प्रोटोकॉल असतो याची मला हो. तेव्हा कल्पना नव्हती. हम्म. मी आत गेलो. म्हटलं सॉरी म्हटलं, एक मला गोष्ट बोलायची राहून गेली. तर त्याने असं म्हटलं मी इंटरव्ह्यूला यायच्या अगोदर खूप टेन्शनमध्ये होतो. म्हटलं आतमध्ये कारण आयुष्याचा हा म्हणजे खूप महत्वाचा म्हणजे माझा टप्पा आहे आणि खूप टेन्शनमध्ये होतो. पण म्हटलं ह्या आई बसल्या आहेत. तर त्यांनी जो डोक्यावर तर माझी गावी आजी, मावशी हम्म. हे सगळे असेच राहतात. त्यामुळे माझं अर्धं टेन्शन हो. दूर झालं होतं आणि थँक यू म्हणालो आणि मी बाहेर आलो. हम्म. बाहेर आलो तर एक उत्सुकता असं ना मित्रांना इंटरव्ह्यू कसा आला मग हे कसा आला इंटरव्ह्यू तर मग मी म्हटलं अरे यार मस्त आला पण असं आलं अरे तू वेडा आहे का रे. मग माझे अनेक मित्र बोलले यार इट इज परत तुम्ही आतमध्ये गेला त्याच्याबद्दल. प्रोटोकॉलमध्ये असं नसतं. त्यांनी बेल मारून दुसऱ्या माणसाला बोलवलेलं असतं. तू आज जातोस आणि बोलतोस. हम्म. अरे मला एवढं टेन्शन आलं आतून. मी बोललो यार इतना मेहनत या गोष्टीमुळे नापास करतात की काय? हाँ, मी बोललो यार अभी तो खत्म हो गया बोलो हो. यार सब इन्स्पेक्टरचा जो एक्झाम एमपीएससीची जी एक्झाम कुठली युपीएससी असो एमपीएससी असो कुठलीही जीवनातली बँकेची असो कुठलीही परीक्षा असतो तो विद्यार्थी त्याच्यासाठी अहोरात्र झटत असतो बरोबर आहे. आणि तो झटून तो शांती क्षणाला असं जर काय झालं तर त्याच्या मनात एक मोठं काहूर माजतं. आणि मग ज्यावेळी मात्र निकाल आला हम्म. त्यावेळी मला सर्वाधिक गुण क्या इंटरव्ह्यू बात आहे. मिळाले होते. आणि मी त्या विधात्याला खरंच थँक्यू म्हटलं की एखादी गोष्ट मनात आली तर मी उत्स्फूर्तपणे व्यक्त होऊ शकतो हे मला त्यानंतर म्हणजे हम्म. त्याच्यानंतर जाणवलं. म्हणजे कुठलीही गोष्ट मनात न ठेवता जर आपण उत्स्फूर्तपणे व्यक्त झालो त्यांनी फार तर समोरच्याला थोडंसं वाईट वाटेल किंवा आनंद होईल. परंतु तुम्ही काहीच बोलणार नाही तर समोरच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचणार नाहीत. हो. सो सर तुमचा तो एक बेधडकपणा किंवा स्पष्ट वक्तेपणा त्याची चुणूक किंवा त्याची झलक सुरुवातीपासूनच बहुतेक पोलीस डिपार्टमेंटला आली. सर 34 वर्ष झाली मी तुमच्या या पोलीस डिपार्टमेंटमधल्या सेवेला खूप जवळून बघितलंय आणि मला असं वाटतं की तुम्ही या संपूर्ण प्रवासाच्या दरम्यान एक माणूस म्हणून पण इव्हॉल्व्ह होत होतात. तुमचा गुन्हेगारांशी संपर्क आला, तुमचा सर्वसामान्य माणसांशी संपर्क आला. सर काय वाटतं 34 वर्षामध्ये तुम्हाला सामान्य माणसांची पोलिसांकडनं असलेली
काय सर्वात मोठी अपेक्षा असते तुमच्या मते? खरं सांगू का, तुम्ही कोणताही सामान्य माणूस हं, ज्यावेळी पोलीस स्टेशनला येतो, तर पहिलं काम असं मला वाटतं, हं, त्याला अत्यंत आदराने, हं. प्रेमाने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं हां. पाहिजे. म्हणजे अर्धी दुःख त्याची तिथेच दूर होतात. हं. कारण तुम्ही जर पोलिसांकडे सर्व प्रकारची दुःख घेऊन लोकं येतात. हं. म्हणजे तुम्ही म्हणाल अगदी पती-पत्नीच्या भांडणापासून, सासू-सुनेच्या भांडणापासून, चोरीपासून, आग लागल्यापासून, घरात आकस्मिक मृत्यू झाल्यापासून, म्हणजे कुठलाही चित्रपट आयुष्याचा हं. पोलिसांशिवाय पूर्ण होऊ शकत बरोबर नाही. आहे. तर त्याच्यामुळे कुठलाही सामान्य नागरिक ज्यावेळी येतो हं, तुमच्याकडे, तर त्याला आस्थेने हं, जर तुम्ही त्याचं ऐकून घेतलं, हं, तर त्याचेही अर्धे प्रॉब्लेम दूर होतात हं. आणि पोलीस दलाचेही अर्धे प्रॉब्लेम दूर होतात. क्या बात आहे! म्हणजे त्याला सगळ्यात आधी तुमचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, की त्याला एक पोलिसांच्या दृष्टिकोनातून किंवा नजरेतून बघण्यापेक्षा एक पहिलं माणूस म्हणून त्याला तुम्ही बघा आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्यात आधी तुम्ही ऐकून घ्या. अगदी बरोबर आहे. म्हणजे मला अजूनही एक आठवतं, मी ग्रँड रोड डी मार्ग पोलीस स्टेशनला होतो आणि एका सासू-सुनेचं भांडण झालं होतं हां. आणि त्याच्यामध्ये त्यावेळी ज्यावेळी आले आणि प्रचंड वैतागाने ती बिचारी हं, सासू आली. हं. अशी सून करते, तशी सून करते, हे करते, ते करते आणि तर ॲक्चुअली पोलिसांचं काय फार फार काम नाही. याच्यामध्ये पोलिसांचा काही रोल येत नाही. परंतु त्यांच्या घरात भांडी-कुंडी, शेजारी-पाजारी वैतागले होते. ओह! तर मी मी पण सर्व सर्व फॅमिलीला बोलवून घेतलं. अच्छा. सर्व फॅमिलीला बोलवायचो. बाहेरच चहावाला होता. त्यांना चहा द्यायला सांगायचो आणि 4 दिवस दररोज बोलायचो. एक साधारण एक 7-8 तास बसवून ठेवायचो आणि जायचो. असं हे अच्छा. 3-4 दिवस केलं आणि 3-4 दिवस केल्यानंतर ते वैतागले. बोलले, "सर, हे डेली आम्हाला बोलवलं जातंय." नंतर मग म्हटलं, तोपर्यंत मी त्या भांडणाचं मूळ कारण जे होतं. कारण शोधून काढलं होतं. त्याच्या संसारामध्ये अनावश्यक इतरांचा जो हस्तक्षेप. हस्तक्षेप होता, म्हणजे नणंद असेल, हं, त्या नवऱ्याची बहीण असेल, हं, काकी असेल. कारण हं, त्या काळात तो म्हणजे आजही आपण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये हं. एका घरामध्ये कमीत एकत्रित कमी 7-8 लोकं राहतात. मग त्याच्यामध्ये आई, काकू, आजी आणि त्यांच्या संसारात अनावश्यक हस्तक्षेप खूप लोकांचा होता. हं, आणि मग त्या सर्वांना एकत्र बसून ज्यावेळी मी सांगितलं, की तुम्ही असं जर करत असाल तर यांचा संसार फुलणार कसा? हं, आपल्याकडे ऑलरेडी मुंबईमध्ये 200-250 स्क्वेअर फूट जागा, त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 7-8 लोकं राहताय आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हे हं. केलंत आणि त्यांना ते वास्तववादी चित्र डोळ्यासमोर आणलं, की बघा ही तुमची काकू असं करते. ठीक आहे, काकूला त्या काळात अन्याय झाला असेल म्हणून तिचा राग हं. हे कर. नंदेचा प्रॉब्लेम होता बरोबर. म्हणून ती इथे राहते. म्हटलं तुमचा त्याच्या संसारात डोकावण्याचा अधिकारच नाही आणि हं. अशा पद्धतीने म्हणजे मी हे थोडंसं वेगळं उदाहरण का हां. दिलं, की पोलीस दलात काम करताना फक्त तुम्ही गुन्हे आणि हे करतच हं. असतात. पण तुम्हाला पूर्ण एरियामध्ये जर कायदा व सुव्यवस्था, शांतता ठेवायची असेल, तर अशा पेटी इश्यूमध्ये सुद्धा तुम्ही थोडं हं. थोडं लक्ष घातलं पाहिजे. हं. पण सर याच्यातून तुमचा एक दृष्टिकोन कळतो ना, म्हणजे मला असं वाटतं, की दुसऱ्या कुठल्या व्यक्ती तुमच्या जागेवर असला असता, तर त्याने ऑफकोर्स त्याला एक क्षुल्लक बाब म्हणून सोडून दिलं असतं. पण तुम्ही जेव्हा हे असं काहीतरी एक थोडंसं चाकोरीपेक्षा बाहेरच्या पद्धतीने त्या पर्टिक्युलर केसला ट्रीट केल्यामुळे मला वाटतं त्या पोलीस स्टेशनच्या इतरांमध्ये पण तुम्ही एक बेंचमार्क सेट करत असाल, की आपलं उद्देश जो आहे ॲज अ पोलीस दल म्हणून, की आपला उद्देश आहे की लोकांमध्ये ती शांतता आणि तो एक सगळ्यांमध्ये एक पीसफुल वातावरण असणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी चाकोरीच्या बाहेर जरी जायचं गरज लागली तरी पण तुम्ही जाऊन काम करू शकता. बरोबर असं म्हणू शकतो? तू म्हणू शकतोस. मला वाटतं की माहिती आहे, ज्याची त्याची विचार करण्याची एक पद्धत हं. असते आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वेगवेगळ्या पद्धतीने हं. बघतो. त्यामुळे सर्वांनीच माझं बेंचमार्क मी सेट हं. केला असं मी असं म्हणणार नाही. बरोबर. प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने तो सॉल्व्ह करत असतो आणि मला वाटतं आपण आपलं वाचन याच्यामध्ये, हं. आपला अभ्यास, हं. तुमच्या सभोवती जे संवेदनशील व्यक्तींचा गोतावळा असतो, हं.
तर मी बहुधा वपू खूप वाचलाय अरे वा. आणि वपू खूप वाचलाय तो नेहमीच माझ्यातून हम्म. प्रगट होत असेल. तर वपूंनी जसं संवेदनशील लेखक केलं, हम्म. तर वपूंनी माणूस वाचला. क्या बात आहे. त्यामुळे मी नेहमी माझ्याकडे येणारा माणूस वाचण्याचा प्रयत्न करायचो आणि त्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न करायचो. त्याच्यामुळे मला प्रत्येकाची एक पद्धत वेगळी असते. हम्म. त्यामुळे मला वाटतं, की मी बेंचमार्क सेट केला वगैरे असं मी हम्म. म्हणणार म्हणणार. नाही. पण जे काय केलं ते माझ्या रात्री जाते घरी गेल्यानंतर मला एक बाबा आज दिवसभरात तू काय केलेलं आहेस? तर मी म्हणजे गमतीने माझ्या ज्युनियर्सना नेहमी सांगायचो, की म्हणजे जेव्हा मी सिनियर पी-आय झालो त्यावेळी हम्म. म्हणायचो, "बघा मला डेली 3,000-3,500 रुपये पगार भेटतो हम्म. आणि मला काय पाटी उचलावी लागत नाही, दगड उचलावे लागत नाही. 3,500-4,000 रुपये मला दररोज पगार भेटतो. हम्म. रात्री झोपतेवेळी तुम्हाला कळायला पाहिजे मी या 3,500चं काय काम केलेलं आहे. बरोबर. ज्या दिवशी त्याचं उत्तरं सापडतील, त्या दिवशी तुम्ही समाधानाने झोपाल." खूप छान. तर खूप छान. एनिवे सर, तुम्ही आता जे सांगितलं त्यामध्ये तुमचा दृष्टिकोन सांगितलात एखाद्या समस्येकडे किंवा जे कोणी सर्वसामान्य नागरिक येत आहेत तुमच्याकडे आणि त्याला तुम्ही ऐकून घेणं आणि त्याच्यानंतर त्याला एक प्रकारे सोल्युशन देणं, मग ते कायद्याच्या तो मार्गामधलं असेल किंवा वेगळ्या पद्धतीने असेल. पण तुम्हाला असं वाटतं सर, की सर्वसामान्य माणसांचा दृष्टिकोन सुद्धा पोलिसांकडे बघण्याचा बदललेला आहे किंवा त्यांना सुद्धा पोलिसांचं खरं आयुष्य कसं असतं ह्याच्याबद्दल समजतं? सर्वसामान्य बघा तुम्ही जर नीट या प्रश्नाकडे जरा वेगळ्या पद्धतीने मी सांगेन तुम्हाला. येस सर. कारण लहानपणापासून तुम्ही जे चित्रपट पाहता, तर त्याच्यामुळे पोलिसांची जी एक भूमिका दाखवली असते, ती बहुतेक वेळा नकारात्मक दाखवली असते, विनोदी पद्धतीने दाखवली असते. आमच्या पोलीस म्हणून आमच्याही काही चुका होतात. म्हणजे मी असं म्हणणार नाही, की पोलीस काय 100% बरोबर असू शकतो. परंतु तो नीट लक्षात घ्या, एखाद्या मुलाच्या हातातून खेळणं काढून घेतलं, तर त्या मुलाला राग येतो. तसंच तुम्ही सिग्नल तोडू नयेत, म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टी किंवा तुम्ही कायदेशीर गोष्टी कराव्यात म्हणून आमची भूमिका थोड्या कडक पालकाची असते आणि कडक पालक कोणाला आवडत नाही, आई आवडते कारण आई माया करते. बरोबर. त्यामुळे पोलिसांविषयी थोडासा जो आहे, आपण जर कायदा पाळले तर पोलिसांची भीती वाटणार नाही बरोबर. आणि तुम्हाला कायदेही पाळायचे नाहीत आणि मग पोलिसांबद्दल जर तुमचा गैरसमज असेल, त्याला पोलीस दलाचा नाद द्यायचा. ओके. सर, मगाशी तुम्ही तुमच्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगितलं, वपूंबद्दल सांगितलं. मला वाटतं तुमच्या वाचक या भूमिकेतूनच पुढे जाऊन लेखक ही भूमिका तुम्ही साकारलीत आणि एवढ्या लोकांबरोबर व्यक्तिगतरित्या संपर्क जेव्हा तुमचा होत होता आणि तुम्ही सगळं सांगितलंत, की मला माणूस वाचायला आवडतो, माणूस ओळखायला आवडतो आणि बहुतेक तिकडनंच पुढे तुमचा एक सामाजिक प्रवासाची सुद्धा सुरुवात झाली. पण त्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा मी असं म्हणेन खूप महत्त्वाचा असा एक क्षण जो तुमच्या जीवनात आला. मला त्या आता क्षणाकडे जायला आवडेल. 26 नोव्हेंबर 2008 तो दिवस मला वाटतं कुठलाही भारतीय आणि स्पेशली मुंबईकर कधीच विसरू शकणार नाही. सर, त्या रात्रीची किंवा त्या संध्याकाळची सुरुवात तुमची कशी झाली? अतुल म्हणजे आता लकीली आपण जवळजवळ 20 वर्षापासून एकमेकांचे परिचित आहोत. बरोबर. तू मला लहान भावाप्रमाणे आहेस. त्यामुळे माझ्या सर्व सुखदुःखात तू नेहमीच सोबत असतोस. तर तुलाही कल्पना असेल, की ज्यावेळी मी तुला पोलीस स्टेशनला रिपोर्ट करणार होतो डी-बी मार्गला, त्यावेळी मी 21 नोव्हेंबरला माझी बदली डी-बी मार्ग पोलीस स्टेशनला झाली होती. त्यावेळी आपलं फोनवर बोलणं सुद्धा झालं Yes, sir. होतं. आणि ज्यावेळी मी डी-बी मार्ग पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला, तर प्राथमिक तुमचं असं काम असतं, की पोलीस स्टेशनच्या हद्दीत किती चर्च आहेत, किती मंदिर आहेत, किती मस्जिद आहेत, कुठल्या वस्तीत कोण राहतं, महत्त्वाची व्यापारी स्थानक आहेत, महत्त्वाची आस्थापना म्हणजे हॉटेल्स, इंडस्ट्री काय आहेत, जेणेकरून त्या एरियाची संपूर्ण माहिती व्हावी. तशा पद्धतीने मी 2-3 दिवस असंच माहिती घेत होतो आणि नेमकं 26 तारखेला मी 8 वाजता आमची पोलिसांची ड्युटी 12 तासाची बरोबर. असते. तर मी 8 वाजता ड्युटी करून मोटरसायकलने घरी 1:30 पर्यंत पोहोचलो असतो आणि 8:30ला पोहोचल्यानंतर ज्यावेळी घरी जेवायला म्हणजे आम्ही बसणार होतो, तर तेवढ्यात टीव्हीवर हॉटेल लिपोर्ट समोर गोळीबार असं हे न्यूज आली. न्यूज आली. तर नॉर्मली म्हणजे एवढ्या वर्षाचा पोलीस खात्याचा त्यावेळी मला 18 वर्षाचा अनुभव होता. तर नॉर्मली ज्यावेळी पोलीस एन्काउंटर करतात, तर किंवा एन्काउंटर होते, त्यावेळी 50 चकमकीमध्ये 50-100 गोळ्या राउंड्स. राउंड्स फायर केले जातात. पण इथे थांबतच नाही. ओ.
तर त्यामुळे एक बिंग पोलीस ऑफिसर माझ्या डोक्यात असं आलं की यार कुछ तो गडबड गडबड आहे आणि मोठं आहे काहीतरी. आणि मोठं आहे काहीतरी. आणि मग मी लगेच मोटरसायकलला किक मारली. तेव्हा ऍक्च्युली तसं बघायला तुमचे ऑफिशियल ड्युटीवर संपले होते. हा म्हणजे ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, पोलीस हा 24 तास ड्युटीवर असतो. त्याच्यामुळे टेक्निकली जरी मी ड्युटीवरून घरी आलो तरी माझी सद्विवेक बुद्धी मला म्हणजे मी घरात थांबूच शकलो नसतो. बरोबर. त्यामुळे माझं कर्तव्य होतं की तसा इनफॅक्ट मी नौखा होतो, त्यामुळे मी जरी गेलो नसतो तरी एवढा काही फारसा हे झाला नसता. 5च दिवस झाले होते. हा 5च दिवस झाले होते. परंतु मी इमिडिएटली निघालो, पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथे आमचे सिनियर पी आय मला भेटले. त्यांनी मला ताबडतोब गिरगाव चौपाटीला जायला सांगितलं. ओके. हम्म. सो तसे तुम्ही मग तडक तिकडे तुम्ही गेलात. हा आम्ही सर मला आठवतंय मी त्यावेळेला नुकतंच माझ्या पण कारकिर्दीची सुरुवात झाली होती. 2008 होता आणि हे सगळं नाट्य टीव्हीवर आम्ही बघत होतो आणि तुम्ही गिरगाव चौपाटीवर पोहोचलात आणि मला वाटतं तिकडेच रात्रीच्या दरम्यान अजमल आमिर कसाब आणि दुसरा तो टेररिस्ट होता इस्माईल, हे मला वाटतं स्कोडा गाडी घेऊन आले. हम्म. सो त्यावेळेला तुम्ही जे तिकडे गस्त करत होतात, पहाऱ्या देत होतात, हा. सो त्यावेळेचे ते क्षण कसे होते? ऍक्च्युली कसं झालं, ज्यावेळी आम्हाला सिनियर इन्स्पेक्टर नागाप्पा रायप्पा माळी यांनी सांगितलं की तुम्ही गिरगाव चौपाटीला जा, तर तिथे गेलो. तर माझ्या अगोदर तिथे हेमंत बावधनकर, हा. भास्कर कदम आणि एक 14 जणांची आमची पूर्ण पोलीस टीम तिथे उभी होती, नाकाबंदीसाठी म्हणजे तिथे उभी होती. आणि त्यात एकमेव परिचित माणूस म्हणजे हेमंत बावधनकर. अच्छा, म्हणजे म्हणजे तुमच्या हा, परिचय. कारण आमची 93 ची बॅच आणि सरांची 92 ची बॅच. अच्छा. त्यामुळे एक वर्ष senior. एक वर्ष सिनियर. त्यामुळे जवळ असल्यामुळे आम्ही प्रेमाने म्हणजे आमचा कॉमन मित्र पाचेला विचारलं होतं, अरे डीबी मारला आपलं कोण? अरे आपला बावद्या आहे ना. अच्छा. म्हणजे अशा पद्धतीने आमचे बावधनकर साहेब तिथे होते. हम्म. आणि तिथे गेल्यावर मी बघितलं बावधनकर साहेब आम्ही. आणि जसं आपण कॉमेंट्री ऐकतो, तर रेडिओवर पूर्वी आपण बरं. कॉमेंट्री ऐकायचो, आता टीव्हीवर आजकाल बघतो, बरं. मोबाईलवर ऐकतो वगैरे. त्याच पद्धतीने ज्यावेळी आमची जी पीटर गाडी होती, म्हणजे पीटर म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकची गाडी वापरतात, त्याला पीटर गाडी म्हणतात. ओके. आणि नाईटला जे नाईट PI असतात तेच त्या गाडीवर रात्रपाळी ओके. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून असतात. ओके. आणि त्या दिवशी बावधनकर सर हे पर्यवेक्षक अधिकारी म्हणून त्या गाडीवर होते. आणि ती गाडी तिथेच होती. आणि त्या गाडीमध्ये एक वायरलेस सेट होता. हा. आणि म्हणजे पोलिसांच्या प्रत्येक गाडीत वायरलेस सेट असतो. त्या वायरलेस सेटवर आम्हाला लाईव्ह कॉमेंट्री जशी ऐकतो तसं त्या वायरलेस सेटमधून आम्हाला कळत होतं की ताजमध्ये फायरिंग चालू आहे, ऑबेरायमध्ये फायरिंग चालू आहे, VT मध्ये फायरिंग चालू आहे. म्हणजे हा काहीतरी भयानक प्रकार आहे. भयानक प्रकार आहे. आणि हल्ला पण काय झालंय निश्चित, काय कारण समजत नाही. हार्डली समजा समजा मी 10 वाजता साधारणतः 10:30 पावणे 11 पर्यंत मी त्या स्पॉटला पोहोचलो असेल. हम्म. 11 वगैरे मला तो निश्चित म्हणजे मागे Yes, sir. होऊ शकतो वेळ, पण हम्म. पोचल्यानंतर हा कसा हल्ला काय एवढं तुम्ही हेच होत नाही. तुम्ही फक्त तुमच्या समोर काय होऊ नये हम्म. याचीच दक्षता घेत हम्म. असता. मग आम्ही म्हणजे सगळ्यांनीच आमच्या टीमनी बावधनकर साहेबांनी सांगितलं की पूर्ण चौपाटी खाली करा, हम्म. कारण तिथे एकही चुकून बरोबर. जर काय झालं तर आपल्या एरियात तरी जीवितहानी होऊ नये. म्हणजे अख्खी चौपाटी आम्ही पूर्ण चौपाटी निर्मनुष्य करून टाकली ओके. केवळ. आणि तिथे तुम्हाला आठवत असेल चौपाटीला खूप अशी भेलपुरी ह्याची त्याचे हो. स्टॉल्स असतात. हो. अख्खे स्टॉल्स हार्डली कमी करून. 5 मिनिटात म्हणजे फोर्स वापरून म्हणजे सगळं बंद केलं. आणि तिथे हॉटेल्स सगळे बंद करून आम्ही तिथे उभे होतो. साधारणतः 12:15 वाजता त्या वॉकीटॉकीवरून आम्हाला एक कॉल आला की एक सिल्वर कलरची स्कोडा कार्ड हम्म. नरिमन पॉइंट कडून गिरगाव चौपाटीच्या दिशेने येते. येते. ज्यावेळी हा संदेश ज्यावेळी आला, त्या संदेश आल्यानंतर आम्ही एकदम अलर्टनी तिथे उभे होतो. बॅरिकेड्स पूर्ण रोडला, म्हणजे पूर्वी गिरगाव चौपाटीचा एक रोड आहे जिथून गणपती आपले हो. सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी हम्म. तिथे जातात. त्या पूर्ण एरियाला आम्ही बॅरिकेड्स करून रोखलं होतं, हम्म. जेणेकरून एखादी कुठली गाडी आली तर या बॅरिकेडच्या पुढे जाऊन त्यांनी विध्वंस हम्म. करू नये, कारण पुढे राजभवन होतं, बरोबर. बाबुलनाथ मंदिर आहे हम्म. आणि असं महत्वाचा भाग आहे तो. बरोबर. आणि तर झालं असं की बरोबर जे मी ऐकलं आणि बरोबर 00:13 म्हणजे 30 00 12:30 वाजता हम्म. एक स्कोडा गाडी
बॅरिकेड्स पासून 100 फूट लांब हम्म, येऊन उभी राहिली. हम्म, गाडीचे हेडलाईट त्यांनी प्रखर केले, वायपर चालू केले होते. आणि एक टिपिकल आम्ही ड्रेस घातला की नॅचरली एक म्हणजे पोलीस युनिफॉर्म मध्ये त्याला एक डेअरिंग असतेच. हम्म. तर आम्ही कोण आहे म्हणून थोडंसं सगळे एकाच वेळी पुढे जायचा प्रयत्न केला. तर त्या गाडीने लगेच तो रोड असा वाईड आहे, बरोबर. तर त्यांनी बहुतेक युटर्न घेण्याचा प्लॅन केला होता. हम्म, परंतु तो युटर्न घेण्याकरता ज्यावेळी वळाले तर ते रोड डिवायडर आहे, हम्म. त्या डिवायडरला येऊन गाडी आपटली. अडकली. आणि नंतर मग ताबडतोब ज्यावेळी अडकली त्यावेळी 2 टीम आमच्या तयार झाल्या. हा. इकडून बावधनकर सर, भास्कर कदम, आवाड, निकम, कोल्हे, आणि या बाजूने ओंबाळे साहेब, मी, मंगेश नाईक हम्म, आणि सोनी, चंदू, हम्म. संजय पाटील, अशी ही सगळी टीम आम्ही दोन्ही वेगवेगळ्या साईडने आले. दोन्ही वेगवेगळ्या साईडनी त्या पण दरवाजाकडे. काय वेपन्स काय तुमच्याकडे काय? आमच्याकडे केवळ दोन पिस्तूल्स, एक रिव्हॉल्वर आणि एक पिस्तूल होती. ती बावधनकर साहेबांकडे आणि हेमंत बावधनकरकडे. आणि माझी अख्खी टीम, ओंबाळे साहेबांनी आमची जी टीम होती, आमच्याकडे फक्त लाठ्या होत्या. घाण लाट्या होत्या, मजबूत लाट्या होत्या. तर मला अजून आठवतं ते. तर ज्यावेळी हे असं झालं तर अबू इस्माईल, जो नंतर आम्हाला नाव कळालं, ड्रायव्हिंग जो सीट. ड्रायव्हिंग सीटवर होता, त्यांनी लगेच रिव्हॉल्वर काढला आणि फायर चालू केला. परंतु तो सिटिंग पोझिशन मध्ये होता. आणि कदम साहेब आणि बावधनकर साहेबांनी, ती जी टीम होती ती अख्खी टीम स्टँडिंग पोझिशन मध्ये. आणि स्टँडिंग आणि ते पोझिशन किती लांब होते इस्माईल पासून? आम्ही सगळेच 3, 4, 5, 10 फूट असेच होतो. हो. परंतु फटकन सगळे धावत आले त्या पटकन त्या दरवाजाच्या दिशेने आम्ही धावत. हा. आणि भास्कर कदमचं खरंच कौतुक आहे. भास्करने फटकन पहिली गोळी चालवली, ती त्याच्या डोळ्याजवळच बसली. हो. आणि लगेच हेमंतनी दुसरी गोळी चालवली मागून, ती त्याच्या डोक्यात बसली. हम्म. तर हे ज्यावेळी चालू होतं त्याच वेळी कसाबने असे हात वर केले आणि दरवाजा उघडला. तर आम्हाला तुम्ही सगळे त्या साईडला आम्ही कसाबच्या त्या बाजूला साईडला. होतो. म्हणजे हे नाट्यच एकत्रच चालू होतं. हा. हार्डली एक 7-8 मिनिटाचा हा सगळा 10 मिनिटाच्या आतला खेळ होता सगळा. मग आम्ही ज्यावेळी इकडे गेलो त्यावेळी ताबडतोब कसाबने हात वर केले होते आणि आम्ही त्वेषाने, रागाने त्याला पकडायला गेलो होतो. हम्म. तर पकडायला गेल्या त्यांनी पायातली AK-47 फटकन काढली आणि ती आणि दरवाजा उघडला होता. दरवाजा अर्धवट उघडा होता, हा. तो पूर्ण त्यांनी उघडला. हा. आणि लगेच मग ओंबाळे साहेबांना ते, म्हणजे ती AK-47 दिसली, अगदी समोर होतं. ओंबाळे साहेबांनी ती AK-47 पकडली आणि त्यांनी ताबडतोब फायर चालू केला. तर फायर चालू केल्यावर ओंबाळे साहेबांच्या शरीराची चाळण झाली, मला एक गोळी झाली आणि आम्ही थोडेसे तिथर-बिथर झालो. तर कसा परत हे फायर फायर करणार, तर आम्ही लिटरली लाठ्या-काठ्यांनी त्याच्यावर तुटून पडलो. आणि लाठ्या-काठ्यांनी तुटून पडलो तोपर्यंत हेमंत, म्हणजे बावधनकर साहेब कव्हर फायर द्यायला आम्हाला येत होते. म्हणजे आणि त्याला मारणार तेवढ्यात बावधनकर साहेबांना ओळखत असल्यामुळे म्हटलं, अरे बावधे थांब, याला मारू नको, हम्म. हा एव्हिडन्स आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला जिवंत पकडला. आमच्या टीमने स्वतःच्या खिशातल्या रुमालांनी त्यांनी त्याचे हातपाय बांधले. हातपाय बांधल्यानंतर बावधनकर साहेबांनी मला आणि ओंबाळे साहेबांना हरकिसनदास, म्हणजे आत्ताचं रिलायन्स हॉस्पिटल आहे, तिथे पाठवलं. तिथे पाठवल्यानंतर मला डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतलं. म्हणजे 3-4 दिवस मी तिथेच होतो. आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर मग, म्हणजे कारण मला तोपर्यंत वर्तमानपत्र, टीव्ही पाहायला दिलं नव्हतं डॉक्टरने. हम्म. आणि बाहेर आल्यानंतर कळालं की अरे बापरे, हे इतकं मोठं काम इनडायरेक्टली आमच्या टीमकडून झालेलं आहे. सो हे अख्खं श्रेय आमच्या संपूर्ण गिरगाव चौपाटीच्या टीमला जातं. सो सर, ह्या संपूर्ण प्रसंग एकदम डोळ्यासमोर उभा राहिला आणि खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, तुमच्या संपूर्ण टीमला. त्या अटीतटीच्या अशा क्षणांच्या दरम्यान अत्यंत प्रसंगावधान दाखवत याला मारू नका, हा एव्हिडन्स आहे, हे वाक्य तुमच्या तोंडून आलं. आणि त्या एका वाक्यामुळे त्वेषामध्ये असलेले बावधनकर साहेब किंवा भास्कर सर, त्यांनी त्यावेळेला तर त्यांनी मारलंच असतं त्यांना, पण ते बहुतेक तेव्हापासून स्वतःला त्यांनी थांबवलं. पण तो एक मोमेंट पुढे जाऊन एक खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरला. आणि मला वाटतं की भारतावर कशा प्रकारे पाकिस्तानद्वारे कटकारस्थान केलं जातं ह्याचा एक स्ट्रॉंग एव्हिडन्स, जीता जागता जिवंत पुरावा हा त्या एका वाक्यामुळे सर मिळाला. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा. फक्त मला जाणून घ्यायला आवडेल की त्या क्षणी ते असं सुचणं, म्हणजे खूपच तो एकदम, मला वाटतं मुवमेंट एकदम, म्हणजे त्याला शब्दात व्यक्त नाही करू शकत.
कसं काय तो वाक्य तुमच्या तोंडून आलं? अतुल, खरं सांगू का, म्हणजे मी ऑनेस्टली सांगतो, की तुम्ही म्हणाल, की बाबा हे अचानक सुचलं, फार विचार केला. खरं सांगतो ना, त्यावेळी काही फार विचार केला बरोबर नव्हता. आहे. स्पॉन्टेनियसली एवढंच आलं, की जो 18 वर्षाचा पोलीस खात्याचा अनुभव आहे, कोणतीही कोर्टात केस उभी राहते, ती पुराव्यावर राहते. पुरावा नसेल तर तो आरोपी निर्दोष सुटतो. बरोबर. तर म्हटलं चला तोपर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं किती लोकं आलेत, काय आलेत, आणि हा जो जिवंत जर सापडला, तर पुढे ॲक्चुअली कळेल, की कारण त्यावेळी तिथे तुम्ही जर परिस्थिती ॲक्चुअली रणभूमी झाली होती. तिथे ते असंख्य त्याच्या पाऊचमधल्या गोळ्या पडल्या होत्या त्यांच्याकडे. म्हटलं 2 माणसांकडे एवढी वेपन असू शकतात. मग हँड ग्रेनेड पडले होते. सो जरा जरी काय झालं असतं, तर आम्ही सगळेच मेलो असतो. तर मला वाटतं, की तो एक पोलीस दलातील खात्यातून आलेल्या अनुभवातून आलेला तो निर्णय असावा. मला असं फार काय म्हणजे विचार करून तो निर्णय नव्हता घेतला. फार विचार करून घेतला नव्हता. फक्त एवढंच आहे, की बाबा आपल्याला एव्हिडन्स लागतो आणि हा पुरावा होऊ शकेल असं एक थोडंसं डोक्यात आलं. सर इकडे अजून एक विचारावसं वाटतं ते म्हणजे तुकाराम ओंबळे साहेबांबद्दल. त्यांचं शौर्य तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, की त्यांनी ती AK-47 हातात घेतली होती आणि त्यांची शरीराची अक्षरशः चाळणी झाली आणि तुम्ही त्यांच्या बाजूलाच उभे होतात. त्यांच्या शौर्याबद्दल आज तुम्हाला काय सांगावसं वाटतं नक्कीच. आठवणीतून? म्हणजे सर्वप्रथम तुकाराम ओंबाळीजींना मनःपूर्वक म्हणजे वंदन. म्हणजे ज्यावेळी म्हणजे ज्यावेळी 26/11 येईल, त्यावेळी ओंबाळे साहेब, शशांक शिंदे, करकरे सर, कामटे सर, उन्नीकृष्ण, गजेंद्र सिंग या सर्वांची नावं आदराने घेतली जातील. कारण हे आधुनिक भारताच्या इतिहासातले अ, हुतात्मे आहेत. हुतात्मे आहेत. परंतु ओंबाळे साहेब जर तिथे नसते, तर मला असं वाटतं, की आमची हो. अख्खी टीम तिथे शहीद झाली असती. आणि त्यांच्या शौर्याबद्दल काय बोलणार यार? म्हणजे जसं बाजीप्रभूंनी एकट्याने खिंड लढवली होती, त्या पद्धतीने ओंबाळे साहेबांनी ती भूमिका पार पडली आणि त्यामुळे पुढे आम्ही जो अतिरेकी पकडला म्हणजे लकीली देवाने मला गोळी लागून सुद्धा त्याच करता जिवंत ठेवलं असेल, की ओंबाळे साहेबांचं शौर्य किंवा हे कधीच इतिहास जमा होता कामा नये. ते सांगणारं कोणतरी पाहिजे ना. बरं. तर त्याच्यामुळे आम्ही कदाचित त्यामुळे जिवंत हं. राहिलो असतो. सर ती घटना आमच्या सगळ्यांसाठीच आणि ऑफकोर्स तुमच्यासाठी तर एक खूप मोठा एक कलाटणी देणारा असा तो प्रसंग होता. प्रसंगानंतर तुमचं तुमच्या आयुष्याकडे, कुटुंबाकडे, स्वतःकडे, तुमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या ड्युटीकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये काय बदल झाला? बदल असं फारसा नाही झाला. हं. परंतु आपण आपलं कर्तव्य म्हणजे व्यवस्थित करतो तसं नेहमीप्रमाणे केलं. इनफॅक्ट मी ईश्वराची म्हणजे स्वामींच्या म्हणजे स्वामी समर्थांना खूप हे करतो, दत्तगुरूंना खूप हे करतो. मी स्वामींच्या मंदिरात जाऊन बाप्पाला धन्यवाद दिले. म्हणजे हे सेकंड लाईफ होतं. कारण ती गोळी 1 इंच सोडून इकडे उजवीकडे, डावीकडे कुठे गेली असती, तर कदाचित काही होऊ शकलं असतं. तर त्याच्यामुळे जीवनाकडे तुम्ही म्हणाल तर माझ्या मित्रपरिवाराला सर्वांना किंवा अ, माझ्याकडून जितक्या लोकांना आनंदी ठेवता येईल किंवा अ, अं, आपण इझी गो लकी म्हणतात ना, की पूर्वी तसाच जगायचो, परंतु मी माझ्या आप्तसख्यांसाठी, मित्रांसाठी, माझ्याकडे येणाऱ्या तक्रारदारांसाठी अधिक संवेदनशीलतेपणे वागू लागलो, एवढंच मी सांगू शकतो. सर त्या त्या नंतर तुम्हाला राष्ट्रपती शौर्य पदक मिळालं आणि भारतात अगदी मोजकी मंडळी असतील हा बहुमान ज्यांना मिळाला. सो तो क्षण कसा होता? त्याचा अनुभव कसा? नक्कीच. म्हणजे राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक हे अत्यंत दुर्मिळ पदक आहे हं. आणि वीरचक्रच्या जवळ-जवळ हो. जवळपास जाणारं पदक आहे आणि मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये खूप कमी अधिकाऱ्यांना मिळतं. तर मला वाटतं की 26/11 मध्ये ज्यांनी शौर्य गाजवलंय, म्हणजे मी सांगतो आमचे महासंचालक श्री सदानंद दाते हो. सर, नांगरे पाटील सर, हेमंत बावधनकर, भास्कर कदम, मी आम्हाला 5 जणांना मला वाटतं की राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक पण आणि इतर ज्यांनी ह्या युद्धात भाग घेतला होता असं म्हणू शकतो. त्यांनी खूप पराक्रम गाजवला. त्यांनाही राष्ट्रपती शौर्य पदक मिळालेलं आहे आणि तो अत्यंत म्हणजे बघा प्रत्येक पोलिसाला असं वाटतं की आपल्या छातीवर अभिमानाचे बिल्ले पाहिजे आणि ते दाखवणारा तो बिल्ला माझ्या छातीवर लागला, तर त्याच्यापेक्षा आनंदाची आणि समाधानाची गोष्ट कुठली असणार?
सर, आजच्या तरुणांनी 26/11 मधून आणि ज्या रात्री कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांकडनं काय शिकलं पाहिजे किंवा त्यांच्याकडनं काय समजून घ्यायला पाहिजे? काय मेसेज तुम्ही द्याल आजच्या तरुणांना? आजच्या तरुणांना मी निश्चित सांगेन की राष्ट्र प्रथम, म्हणजे देश पहिल्यांदा येतो आणि मग आपलं वैयक्तिक आयुष्य म्हणजे कुटुंब सगळं येतं. त्याच्यामुळे आपल्या देशासाठी छोटे छोटे तुम्ही जर नियम पाळलेत तर एक प्रकारची देशसेवा होईल. म्हणजे अगदीच मी तुम्हाला जर म्हणालो की सिग्नल तोडू नका, तर तुम्हाला कदाचित वाईट वाटेल. परंतु कुठलाही देश असाच मोठा होत नाही, बरोबर. हे मी तरुणांना सांगत नाहीत. आजचे तरुण आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत, कारण आपल्याकडे त्यावेळी इतकी साधनं नव्हती, ती आज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे तरुण आपल्यापेक्षा जो अभ्यास करतोय तो खूप हुशार आहे अतुल. परंतु आपण आपला देश आपणच घडवायचा असतो. बरोबर. अगदी तुम्हाला सांगतो, ट्रॅफिकच्या सिग्नल पासून जर आपण सुरुवात केली किंवा रस्त्याच्या कडेला जी काय आपली आपण घाण करतो आहोत, तर छोट्या छोट्या गोष्टीतून तरुणांनी आपलं घर समजून, म्हणजे घर जसं स्वच्छ ठेवतो तसं देश स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. तर मला वाटतं आजच्या तरुणाला अजून खूप संधी आहेत. त्यामध्ये देशाच्या संरक्षणाची सुद्धा तरुण सहभागी होतातच आहेत. बरं. पण मला वाटतं की सर्वांनी मिळून हा देश सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करावा. एक्सलंट. ज्यावेळी दहशतवादी म्हणजे आपल्या ज्यावेळी भारतात आले, तर त्यांनी ना आपल्या हातामध्ये असा एक धागा बांधला होता. म्हणजे आणि तो डेव्हिड हेडली जो त्यांचा हे होता, तर त्यांनी सिद्धिविनायकच्या इथून ते धागे खरेदी केले होते आणि 10च्या 10 आतंकवादी अतिरेक्यांच्या हातामध्ये त्यांनी हे धागे बांधले होते. नंबर 2, त्यांनी प्रत्येकाच्या खिशामध्ये भारतातल्या हैदराबाद, अहमदनगर, अशा मुंबई अशा अत्यंत चांगल्या कॉलेजची आय कार्ड समीर चौधरी वगैरे अशा नावाने ठेवली होती. तर याच्या मागचा त्यांचा फार दूरगामी उद्देश होता की हे झाल्यानंतर भारतात भगवा आतंकवाद हा माजला पाहिजे आणि हिंदू मुसलमानामध्ये दुही निर्माण झाली पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली, म्हणजे हे राजकीय व्यासपीठ नाही म्हणून म्हणतो की आपण अनफॉर्च्युनेटली आपण इतके दुभांगले गेलेलो आहोत की आपण, म्हणजे आजची तरुण पिढी सुदैवाने मला वाटत नाही, परंतु कळत न कळत आजूबाजूची जी परिस्थिती आहे, तर आपल्याला जातीपातीमध्ये जसं इंग्रजांनी जोडाफोडाने राज्य करा हेच केलं होतं, तर आजही आपण जातीपातीच्या भिंती पाडून भारतीय म्हणून एक होत नाही. त्यामुळे मला असं आतून नेहमी वाटतं की यार, आपण जर भारतीय म्हणून जगलो तर देशासाठी खरंच आपलं एक चांगलं काम करून खरी देशसेवा होईल. म्हणून मी मोठमोठ्या व्यासपीठांवर तेच म्हणतो. इनफॅक्ट माझा जो मुलगा आहे त्याचा मी जात मी भारतीय ठेवा असा अट्टास धरला होता. कारण जर आपण एक लेबल लावलं ना, मग आपण दुसऱ्याकडे त्या वेगळ्या लेबलनी बघतो. बरोबर. पहिला माणूस म्हणून आपण समृद्ध, सुदृढ आणि सक्षम होऊया. मग यार, तुमची जात आहे ना बाय डिफॉल्ट. कारण एखादं मुलं जन्माला येतं ना, तर जन्माला आल्यानंतर त्याला माहित नसतं त्याची जात आहे. त्याला आपण चिटकवतो जात, म्हणजे कोणीही. तर त्याच्यामुळे अर्थात जात संस्कारासाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जात गरजेची आहे, परंतु देशापेक्षा जात मोठी नाहीये. सर, आता मी तुमच्या जीवनाच्या एका वेगळ्या पैलूकडे आता वळतोय. ऑफकोर्स 26/11 हा तर संपूर्ण जीवनातला एक अत्यंत निर्णायक असा होता. पण मी तुम्हाला सर खूप जवळून बघितलेलं आहे आणि 26/11 आधीपासून, जसं मगाशी तुम्ही बोललात की 20-22 वर्षापासून, आणि माझ्यासाठी तर तुम्ही एक मोठ्या भावासारखे आहात. आणि तुमचे सगळी वेगवेगळी व्यक्तिमत्वाचे पैलू मी खूप जवळून बघितलेत. आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा पैलू जो मला वाटतो तुमच्याबद्दलचा, तो म्हणजे तुमचं लेखन. इतकं डिमांडिंग प्रोफेशन असताना, इतकं धकाधकीचं जीवन असताना, पोलीस खात्यात काम करण्याचा तो स्ट्रेस असताना, मग पुस्तक लिहिणं आणि ते पण बेस्ट सेलर पुस्तक, इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद मिळाला, ह्याची सर सुरुवात कशी काय झाली? पहिलं पुस्तक तुमचं स्टॉप वॉच. ऍक्च्युली त्याची सुरुवात अशी झाली, याचं श्रेय मी पोलीस दलालाच देईन. ओके. की ज्यावेळी मी इमिग्रेशन ला ड्युटी करायचो, इमिग्रेशन म्हणजे एअरपोर्टच्या आतमध्ये तुम्ही ज्यावेळी परदेशात जाता किंवा परदेशातून परत येता, तर त्यावेळी तुमचा जो पासपोर्ट विजा चेक केला जातो, ते जे पोलीस असतात
ते इमिग्रेशन ऑफिसर त्यांना संबोधलं जातं. तर आणि ते इमिग्रेशन ऑफिसरचं काम असतं की तुम्ही पासपोर्ट व्यवस्थित चेक करायचा आणि इमिग्रेशन झाल्यानंतर तिथे एक येलो लाईन एक प्रकार असतो. म्हणजे अच्छा. तर ती एक प्रकारची इंटरनॅशनल बाउंड्री, तुम्ही ज्यावेळी येलो लाईनच्या पलीकडे जाता तर तुम्ही देशाच्या इनडायरेक्टली बाहेर जाता सांकेतिकरित्या, आणि इथून येलो लाईन मधून आत आल्यावर तुम्ही देशात येता. तर त्यामुळे तिथे जे बसणारे अधिकारी आहेत त्यांना, इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्यांचं काम फार जागरूकतेने करावं लागतं. मग दिवसा तर काय प्रॉब्लेम व्हायचा नाही, पण नाईटला, रात्री तुम्ही 9 वाजता सुद्धा त्याच एनर्जीनी तुम्हाला पासपोर्ट पाहायचा आहे, रात्री 12 वाजता तुम्हाला त्याच एनर्जीनी पासपोर्ट पाहायचा आहे, रात्री 2 वाजता त्याच एनर्जीने पासपोर्ट पाहायचा आहे, 4 वाजता त्याच एनर्जीने पासपोर्ट पाहायचा आहे, आणि सकाळी 7-8 वाजता सुद्धा त्याच एनर्जीने एकदम passport डिमांडिंग पाहायचा आहे. काम आहे. हा, आणि मग अशा वेळी एक ह्युमन बॉडी आहे, मग ह्युमन बॉडी थकणार, मग बरोबर. आमचा चहा खूप व्हायचा आणि ऍसिडिटीचा त्रास व्हायचा, म्हणजे नॉर्मल जे त्याच्यासाठी मग डे नाईट ऑफ असं पद्धत होती. परंतु मग त्यासाठी काय करता येईल, तर सुदैवाने डॉक्टर अभय बंग मला भेटले तिकडे, ओके. आणि अभय बंग सर म्हणजे अर्थात माझं साक्षात्कारी हृदयरोग हे त्यांचं अत्यंत प्रसिद्ध पुस्तक पुस्तक. आहे आणि ते मी वाचलं होतं. तर मला वाटलं यार, याच्यापेक्षा जास्त आरोग्याविषयी सरांपेक्षा कोण जास्त चांगलं सांगू शकतो. पण मी सरांना विचारलं की सर, तुम्ही जरा आमच्यासाठी आहार सुचवा, हे करा. तर मी काही नोट्स काढत होतो कसं करता येईल, कारण सुदैवाने त्यावेळी स्नेहलने न्यूट्रिशन्स अँड डायटिशियनचा कोर्सही केला होता. तर आम्ही दोघे मिळून ते काय करता येईल म्हणून आम्ही प्रयत्न करतो. मी एकदा सरांना विचारलं की सर काय मी त्या काळात, मला अजून आठवतं की त्या काळात जेवढ्या मला CL मिळाल्या ना, तर मी इथून नागपूरला, गडचिरोलीला सरांना भेटून सरांकडून पूर्ण मार्गदर्शन. तर त्यावेळी मला सर, म्हणजे ज्यावेळी मी गडचिरोलीला जाऊन भेटून त्यांच्याकडून नोट्स हे करायला लागलो, त्यावेळी सर मला म्हणाले, एक काम कर, जो ज्या प्रॉब्लेम मध्ये असतो ना, त्यांनी त्याच्यावर सोल्युशन शोधलं पाहिजे, तर तो प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या आपल्याकडे त्याचं उत्तर मिळतं. तर मला म्हटलं सर, म्हणजे म्हणजे आता हे तू पुस्तक तूच लिहायचंस, ओके. आणि याच्यावर जो डे नाईट शिफ्ट वर काय जो उपाययोजना आहेत ना, अनियमित नियमित दिनचर्या. दिनचर्या आणि आरोग्य, तर त्याच्यावर तूच छान काम करू शकतोस. कारण मी फक्त आरोग्याबद्दल सांगेन, पण इतर पैलू, व्यस्त, इतर अनेक गोष्टी आहेत ज्या तू कव्हर करू शकशील. आणि खरंच मी डॉक्टर अभय बंग सरांचा मी खूप ऋणी आहे, आयुष्यभर ऋणीच राहीन. त्यांनी मला जवळजवळ वर्षभर या पुस्तक लिहिण्यासाठी गाईड केलं, आणि त्याच्यानंतर स्वतः सर ते पुस्तक प्रकाशनासाठी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, मला वाटतं तूही होतास त्या प्रकाशनात, स्वतः सर आले. भरत दाभोळकर सरांनी त्याला मुखपृष्ठ तयार केलं. नाना नाना पाटेकर पाटेकर सरांचा आभारी आहे की त्यांनी फोटो. मुखपृष्ठावर तो फोटो दिला, आणि अशा पद्धतीने ते खूप सुंदर पुस्तक तयार झालं. त्याच्यात जवळजवळ 6 आवृत्त्या आल्या, त्याच्यानंतर त्याची इंग्रजी आवृत्ती सुद्धा आली. परंतु मी कामाच्या थोडं पुढे पुढे जसं हे गेलो, तर सध्या आउट ऑफ स्टॉक आहे. लवकरच आता सेवानिवृत्तीनंतर पुन्हा त्याची फ्रेश आवृत्ती काढायची आहे. पण मला वाटतं की पुस्तक लिहिण्यामागे डॉक्टर अभय बंग सरांचा मी खूप आभार मानेन, की त्यांनी मला सांगितलं की ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही आहात, तर त्याच्यावर तुम्ही जर काम केलं तरच तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. सर, आणि हे पुस्तकाचं श्रेय मला वाटतं अभय बंग. 2007 मध्ये, बरोबर, 2007 मध्ये हे पुस्तक, 2006-7 6-7च्या दरम्यान. दरम्यान. बरोबर. Yes. आणि ऑफकोर्स हे पुस्तक प्रकाशन ज्या संस्थेद्वारे झालं, आता त्या संस्थेकडे मी वळतोय, आणि ती संस्था म्हणजे जीवनरंग. बरोबर. सर, जीवनरंग ही एक सामाजिक संस्था, ह्याचं हे देखील तुमचंच ब्रेन चाइल्ड आहे. हम्म. आणि ती संस्था स्थापन करण्यामागचं तुमचं काय हेतू आहे, आणि या जीवनरंगचं कार्य नेमकं काय चाललं जातं? जीवनरंग म्हणजे इतरांच्या जीवनात रंग भरणं, आनंद भरणं. सुदैवाने मी खूप स्वतःला नशिबान समजतो की माझ्या जीवनात आनंदाने रंग भरणारे मित्र माझ्या भोवती लाभले. त्याचं ज्वलंत उदाहरण तू स्वतः आहेस. अरुण सिंह आहेत, महेश आठवले आहेत, विनोद मेस्त्री आहे, आतिश कुलकर्णी आहे, अजय कुंभार आहे, सुनैना आहे, आणि हा सर्व जो आपला ग्रुप होता, त्या आपल्या ग्रुपमध्ये आपण समाजासाठी फक्त अर्थार्जनासाठी मी नोकरी करत होतो. तू तुझं खूप सुंदर, त्यावेळी मला अजून आठवतं की फ्युचर पाठशाला, लक्षवेधी वगैरे खूप छान उपक्रम चालला. अरुण सिंग आज इंडियाचा नंबर 1 इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. तर आपण सर्व मिळून महिन्यातून एकदा भेटायचो, ब्रेन स्टॉर्मिंग करायचो. तर आपल्याला काय करता येईल, तर त्यावेळी असा एक सुंदर विषय आला की ज्याच्यामध्ये आपली पब्लिसिटी
होणार नाही, कारण हे आपण आत्मसुखाय करतो आहोत, लोकांना दाखवण्यासाठी करतायत ना. तर एक समस्या आपल्याला खूप छान सापडली होती यातून. मला वाटतं की ज्या गावात प्रेत जाळण्यासाठी शवदाहिन्या नाहीयेत, बरोबर. त्या गावात आपण शवदाहिन्या लावायचं हम्म. ठरवलं. हम्म. आणि मग तिथून जीवनरंगाची सुरुवात सुरू झाली. आणि आपण अनेक गावांमध्ये म्हणजे प्रेत जाळण्यासाठी जो केज असतो तो बसवला. त्याच्यानंतर नवोदित लेखकांना पुस्तक लिहिण्यासाठी आपण अनेक, म्हणजे मला अभिमानाने सांगावं वाटतं, नितीन पोद्दार कॉर्पोरेट Yes. लायर, त्यांचं पुस्तक आपण केलेलं आहे. राजेश ॲग्नोलो अथाडे समस्याटू संधी, ते बरोबर. पुस्तक केलेलं आहे. विनोद मिसरेंची मला शिवाजीराजे व्हायचं आहे, ते पुस्तक आपण केलं आहे. अशी जवळजवळ एक 25. भगतसिंगवर तर अप्रतिम पुस्तक आपण केलं. म्हणजे भगतसिंग नी ज्या जेलमध्ये असताना जी पत्र लिहिली होती ती मराठीमध्ये अजून कोणाकडेच नव्हती. तर ते पहिलं पुस्तक जे भगतसिंगांचं जे मराठीमध्ये त्यांची पत्र आहेत, ते पुस्तक आपण म्हणजे आपण सर्वांनी बरोबर. मिळून केलं होतं. तर तुझी काही पुस्तकं छान आली, त्याला पण म्हणजे Yes. जीवनरंगाचा त्याच्यामध्ये अर्थात ते तुझं सर्व ब्रेन चाइल्ड Yes, sir. होतं, पण आपण सर्वांनी त्याला खूप छान पद्धतीने, Yes, अजूनही sir. मला तुझा तो चेहरा असा छान व्यंग कॅरिकेचर, कॅरिकेचर, माझा मोटिवेटर, माझा बिटर मित्र, अजून म्हणजे लगेच ते डोळ्यासमोर येस येतं. सर, येस. तर अशी अनेक पुस्तकं जीवनरंगाच्या म्हणजे माध्यमातून आली. अनेक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर आपण व्याख्यान केलं. मला वाटतं की पोलीस दलासाठी सुरुवात म्हणजे तुझाही आज मी म्हणजे ह्या व्यासपीठावर धन्यवाद देतो. 2008ला येस सर. पहिला जो आपण एक पूर्ण साऊथ रिजन पोलिसांसाठी जो प्रोग्राम डिझाईन केला होता तो तू केला होतास. म्हणजे तू, विनोद, आतिश सर्वांनी केला होता. परंतु तुझं फार मोठं योगदान होतं. तो म्हणजे व्यंकटेशम सरांना जाऊन. व्यंकटेशन सर आणि डॉक्टर व्यंकटेशन सर होते आणि रवींद्र सिंगल सर होते. आणि तुम्ही सर्वांनी एकही रुपया मानधन न घेता संपूर्ण 10 दिवस संपूर्ण साऊथ रिजनसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही लेक्चर केलं होतं. तर हे सगळं असं होत गेलं जीवनरंगाच्या माध्यमातून. नाही सर, 2008चा जो 10 दिवसांचा तो साऊथ रिजनच्या संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटसाठी जे शिबिर आपण घेतलं होतं, ते इनफॅक्ट मी स्वतःला भाग्यशाली समजतो की त्या टीमचा मी सदस्य होतो. मला आठवतंय आपण व्यंकटेशम साहेबांना जाऊन भेटलो होतो, तेव्हा ते मला वाटतं ट्रेनिंग या पर्टिक्युलर ह्याचे साऊथ रिजन ॲडिशनल सीपी होते. नंतर ते ट्रेनिंगमध्ये आय थिंक काय झालं. ट्रेनिंग. आणि तुमची ती कळकळ होती, तुमचा तो इनिशिएटिव्ह होता की 26/11 नंतर पोलीस डिपार्टमेंटचं मनोधैर्य आणि त्यांना अजून पॉझिटिव्ह आपल्याला कसं हे करता येईल याच्यासाठी आपण काय करू शकतो, आणि आपण सरांना जाऊन एक सादर केलं होतं आणि त्याच्यातून ते बनलं होतं. परत आय कन्सिडर मायसेल्फ लकी की कारण एक देशसेवक म्हणून बहुतेक बॉर्डरवर मी जाऊ शकत नाही किंवा ती खाकी वर्दी घालून तुमच्याप्रमाणे रक्षण करू शकत नाही, पण ॲटलिस्ट आपल्याकडे जे आहे ते आपण देशासाठी नक्कीच समर्पित करू शकतो. सो थँक्यू ती संधी दिल्याबद्दल. तर जीवनरंगद्वारे खरंच आपण बरेच अर्थपूर्ण असे प्रोजेक्ट्स केले, काही कार्यक्रम सुद्धा केले, पुस्तकं प्रकाशन केली, जसं तुम्ही आता गावामध्ये शवदाहिनीबद्दल सुद्धा सांगितलं. असा कुठला तरी जीवनरंगच्या प्रवासादरम्यानचा अनुभव, ज्या अनुभवामुळे तुम्हाला मनापासून असं वाटलं की हो, यासाठी हा जीवनरंगाचा अट्टहास केला? ऍक्च्युली शवदाहिन्या बसवणं हा एक खूप आत्मिक आनंद देणारा एक प्रवासातला तो टप्पा होता. कारण जर तुम्ही नॉर्मली शवदाहिन्याला जर सरण लागतं, जर विदाऊट म्हणजे ग्रामीण भागात विदाऊट केज जर असेल तर लाकूड खूप लागतं, लोक टायर टाकतात. तर फक्त त्याच्यात अर्ध्या लाकडाची बचत झाली, पर्यावरणाची हानी होण्यापासून वाचवला, हा एक भाग होता. आणि त्याच्यापेक्षा मला अजून एक कसं म्हणजे गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की अरुण सिंग यांच्या मदतीने आपण मित्राची गुंतवणूक हे एक पुस्तक लिहिलं होतं. त्याचं झालं असं की 2008 म्हणजे मला वाटतं 8-9च्या दरम्यान एक महिला होती आणि त्यावेळी सायबर फ्रॉड हा लोकांना माहीत नव्हता. कस्टम फ्रॉड वगैरे त्यावेळी म्हणायचे. तर एका बाईला लॉटरी लागली आहे म्हणून तिच्या मोबाईलवर फोन आला होता आणि तो फोन आल्यानंतर ती बिचारी तिने त्या काळात तिचं बिचारीचं एक झोपडं होतं ते विकलं होतं तिने ते, आणि सगळे पैसे त्या कस्टम चोरांच्या घशात टाकले होते. त्यावेळी ती माझ्याकडे आली. तर बिंग पोलीस ऑफिसर मला खूप वाईट वाटलं की यार या बाईला आम्ही त्यावेळी तो कस्टम फ्रॉड म्हणजे सायबर फ्रॉड नाही पकडू शकलो व्हेरी ऑनेस्टली. पण नंतर मी आणि अरुण म्हटले यार मुन्ना हम लोग क्या कर सकते इसके लिए. आणि त्यातून मग जन्म झाला मित्राची गुंतवणूक. आणि त्या मित्राच्या गुंतवणूक तोही महाराष्ट्र टाइमच्या बेस्ट सेलर मधला
पुस्तक होतं. तर त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य माणसांनी कुठे पैसे गुंतवू नयेत, सायबर फ्रॉड या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या होत्या. आणि सामान्य म्हणजे माझा अंमलदार करोडपती होऊन कसा निवृत्त होईल याकरता अरुणानी आम्ही जो एक पुस्तकाचा जो सारांश होता किंवा गाभा होता तो मला वाटतं, कारण त्या अरुण नेहमी म्हणायचं की जसं सचिन तेंडुलकर क्रिकेट छोड के कुछ करना नहीं चाहिए, तसंच अरुण आयुष्यभर गुंतवणूक सोडून त्यांनी काहीही केलं नाही. आणि त्यातून त्यांनी अनेक आमच्या अंमलदारांना SIP द्वारे म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे त्यांनी करोडपती म्हणून निवृत्त केले. अर्थात मीही त्याच्याच गुंतवणुकीचा एक काय म्हणतो Investor. लाभार्थी आहे. लाभार्थी. सर, तुमच्या जीवनातले वेगवेगळे पैलू बघितले. तुमचा सुरुवातीचा काळ, एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर, त्यानंतर शौर्य पदक विजेता, एक नॅशनल हिरो, एक लेखक, एक समाजसेवक, एवढे वेगवेगळे रोल्स, भूमिका तुम्ही पार पाडत असताना ऑफकोर्स मला खात्री आहे की कुटुंब सुद्धा नकळतरित्या त्यामध्ये सहभागी होतं. सो आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये तुमची कुटुंबाची काय भूमिका होती? सुदैवाने मी फार नशीबवान आहे. माझ्या पत्नीची ह्या सर्व प्रवासात खूप तोलामोलाची साथ लागली. इनफॅक्ट स्टॉपवॉचमध्ये ती सहलेखिका होती. हो. मित्राची गुंतवणूकमध्ये अरुण सिंग आणि सर्व वाचक जे आहेत ते सहलेखक होते. आणि मला वाटतं की ह्या प्रवासात माझ्या कुटुंबाचं, माझ्या मुलाचं, विशेषतः पार्थ गोविलकर, आता नवीन माझी सुनबाई आली आहे श्रावणी, तर ह्या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या सर्व प्रवासात. आणि सर्वात त्यापेक्षा महत्वाचं तर कुटुंबाचं तर आहेच, पण तुमच्यासारख्या मित्रांचा खूप मोठा वाटा आहे. कारण तुम्ही जर नसतात तर मला वाटत नाही की लाईफ परिपूर्ण झालं असतं. त्याच्यामुळे कौटुंबिक आणि मी सगळ्या बाबतीत खूप आनंदी आहे. आता जेव्हा तुम्ही आता मित्रांबद्दल सांगितलं, मी एक गोष्ट तुमच्याबद्दल ऑब्झर्व केली आहे की ते म्हणतात ना, यारो का यार, दोस्तो का दोस्त. म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं एक मी नेहमी शिकतो की रिलेशनशिप जपणं, मैत्री असेल, एकमेकांबद्दलचे स्नेहसंबंध असतील, तुम्ही नेहमी ते जपण्यासाठी विशेष एफर्ट्स घेता किंवा ते तुम्ही खूप दीर्घ काळासाठी ते जपता. सो ते ते हा जो तुमचा एक अजून एक नवीन पैलू आहे, त्याच्या आणखी नवीन म्हणण्यापेक्षा आधीपासूनचाच आहे, पण त्या पैलूबद्दल तुम्ही सांगा. अतुल, मला वाटतं ना, जगात तुम्ही किती पैसे कमवलेत किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात, तर तुमची श्रीमंती तुम्ही ज्यावेळी तुमच्या दरवाजाच्या बाहेर ज्या चपला असतात त्यावरून तुमची श्रीमंतीचं मोजमाप होतं असं मला वाटतं. आणि तुम्ही खऱ्या मनाने तुमच्या मित्रांना जर मदत केलीत आणि त्याचा जो आनंद असतो तर तो वेगळाच असतो. आणि माणसं जपली पाहिजे यार, कारण मनुष्य हा समाज म्हणजे मनुष्याची व्याख्या काय आहे की तो समाज कळपात राहणारा प्राणी, सोशल ॲनिमल आहे. तर जर नाहीतर आपण मग एकटेच, जसं सिंह जंगलात एकटाच राहतो तसं आपण एकटेच राहिलो असतो ना, आपण कळपात राहतो. त्यामुळे आपल्या कळपाला चांगल्या पद्धतीने आनंदाने घेऊन जाणं हे आपलं काम आहे. फॅन्टॅस्टिक. सर, मागच्याच आठवड्यात तुमचं अधिकृत कारकीर्द जी होती पोलीस डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यातून तुम्ही निवृत्ती घेतली. या संपूर्ण कारकिर्दीच्या दरम्यान तुम्हाला तुमचं जी भूमिका होती किंवा संपूर्ण हे जे तुमचा टेन्युअर जो होता त्याच्याकडे कसं बघता? अतुल, मी अत्यंत आनंदाने आणि समाधानाने माझ्या करिअरकडे बघतो. कारण ईश्वराने मला ज्या ज्या संध्या दिल्या या पूर्ण प्रवासात, त्या संध्याचं त्याच्याच इच्छेने सोनं झालंय. म्हणजे मग 26/11 असतो किंवा एखाद्या आर्थिक अडचणीत सापडल्यावर मग पुस्तकाच्या रूपाने असो किंवा माझ्याकडे आलेल्या अनेक केसेस ला मी खूप चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या करिअरकडे मी जेवढे मागे वळून बघतो ना, तर माझ्याकडे आलेल्या बहुतेक तक्रारदारांना न्याय मिळालेला आहे आणि खोट्या तक्रारदारांना मात्र मी बरोबर लांब ठेवलेला आहे. क्या बात आहे. सर, पुन्हा एकदा सपोज तुम्हाला तुमच्याच विशीतल्या त्या संजय गोविलकरला भेटायची पुन्हा संधी मिळाली, तो जंजीर मधल्या अमिताभ बच्चन तो रेबॅनचा गॉगल आणि एनफिल्ड आणि ती मोटरसायकल आणि पोलीस युनिफॉर्म बद्दलचं ते आकर्षण, ज्याला तो विसीतला जो संजय गोविलकर आहे तीच व्यक्ती, तोच संजय गोविलकर आज जर तुम्ही
त्याला पुन्हा भेटलात तर त्याला काय सल्ला द्याल? एक पोलीस अधिकारी तू आता झालेलाच आहेस. पण एक माणूस म्हणून तू चांगला म्हणजे माणूस म्हणून तू चांगला हो. जर तू माणूस म्हणून चांगला झालास तर एक चांगला उत्तम पोलीस अधिकारी होतील. त्याकरता मला बाबांनी एक वाक्य सांगितलं होतं ओके. म्हणजे की पोलीस दलात तुम्ही प्रवास करता, तर तुम्ही लोकांना म्हणजे समाजसेवा करण्यासाठी हम्म. भगवा ड्रेस घालून, सर्व त्याग करून समाजसेवा करतात. अरे तुम्हाला खाकी ड्रेस घालून तुम्हाला म्हणजे पैसा देतो, पगार देतोय. म्हणजे खाकी युनिफॉर्म घालून तुला मोफत पगार मिळतोय क्या बात. समाजाची सेवा करण्याचा. आणि मला असं वाटत नाही की कुठल्याही म्हणजे आमच्या इतकी सेवा करण्याची संधी जगात कुठल्याही माणसाला मिळत असेल. क्या बात. त्याचं कारण सांगतो. रस्त्यावर कोणताही म्हणजे बेवारस हम्म. व्यक्ती वारला हम्म. तर त्या व्यक्तीच्या अंत्यविधी सुद्धा तुम्हाला प्रसंगी करावे लागतात. हम्म. तुम्हाला एखादा मुलगा हरवला, त्या आई-वडिलांना तुम्ही भेटवून देऊ शकता. कोणाचं शिक्षण करू शकता. अनेक गोष्टीतून तुम्हाला ईश्वर स्वतः संध्या देतो. लोकं संध्या शोधत अगदी जंगलात गेलेले आहेत. तुमच्या समोर संध्या डे टू डे लाईफमध्ये येतात. त्याचं सोनं करा आणि एक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करा. हे मी माझ्या विशीतल्या तरुण फौजदारांना सांगेन. नाही, आणि मला वाटतं हाच संदेश जे ॲस्पिरेशनल पोलीस डिपार्टमेंटमध्ये होऊ इच्छित युवक आहेत, तरुण आहेत, त्यांना देखील हा खूप चांगला मेसेज सर तुमच्या माध्यमातून मिळाला. सर, आता शेवटचा प्रश्न मी एक पॉडकास्टर म्हणून नाही, तर एक अतुल तुमचा एक लहान भाऊ म्हणून विचारू इच्छितो. इतकी वर्ष लोकांचं संरक्षण केलं, त्यांना न्याय दिला, समाजासाठी काम केलं. आता आयुष्याच्या पुढच्या पर्वात संजय गोविलकर या व्यक्तीला स्वतःसाठी आणि ऑफकोर्स पुन्हा एकदा समाजासाठी आता काय करायची इच्छा आहे? कारण एक नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्यातला आता नव्याने सुरू झाला. नुकता 8च दिवस झाले येस सर. निवृत्त होऊन. पण थोडासा पॉडकास्ट आणि इतर गोष्टीत थोडा बिझी होतो. कुटुंबियांना भेटण्यांमध्ये वगैरे, गेट टुगेदर. पण ना मध्ये 2-3 दिवस असे आले की सकाळी तयार झालो आणि नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशनला जायचं असं किंवा असं जायचं असं डोक्यात आलं. आणि नंतर लक्षात आलं यार आपल्याला पुढे जायचं नाहीये. आणि या गडबडीत नक्की पुढे काय करायचं हा विचार आला नव्हता. परंतु शांतपणे स्वामींच्या मठात जाऊन बसलो आणि म्हटलं स्वामी मी दुसरं काय करू शकत नाही. म्हणजे 35 वर्ष मी जवळ बाबांची 37 वर्ष म्हणजे 70 वर्ष आम्ही पोलीस दलाची सेवा केली आहे. मग आम्ही काय करू शकतो? तर मला वाटतं की ना हा एक प्रचंड मोठा गॅप आहे की सर्वसामान्यांना पोलीस दलांविषयी एकतर थोडीशी कटुता आहे, भीती सुद्धा आहे. थोडी भीती आहे आणि पूर्ण त्याचं कारण त्यांना पूर्ण कायद्याचं नॉलेज नसल्यामुळे. म्हणजे अगदी तुमचं काय हरवलं तर पोलीस स्टेशनला एक मिसिंग तक्रार केली तर तुमचा पासपोर्ट काढला त्याच्यापासून गंभीर गुन्ह्यांपर्यंत तुम्ही. तर यापुढे सुदैवाने एक प्लस पॉईंट असा आहे अतुल की माझा मुलगा उच्च न्यायालयामध्ये खूप सुंदर पार्थ गोविलकर हा खूप सुंदर प्रॅक्टिस करतोय. म्हणजे अगदी पुण्याची परवा रेव पार्टी झाली त्याच्यामध्ये ऑर्गनायझर लोकांनी त्याला बोलवलं होतं. तर NDPS हे ते खूप चांगल्या पद्धतीने तो त्याचा करिअर करतोय. तर बिंग अ पोलीस ऑफिसर मला कोणीही माझे मित्र परिवार किंवा समाजातील कोणीही ज्यांना खरंच नक्की पण तो खरा पाहिजे म्हणजे खोटा माणूस नसावा किंवा जेन्युइन असतो. हा जेन्युइन असेल आणि त्यांनी माझी मदत मागितली तर मी निशुल्क त्यांना मदत करणार आहे, त्यांना मार्गदर्शन करणार आहे. अशा पद्धतीने मी पुढचं आता तरी ठरवलंय आणि पुढे स्वामी काय वाढून ठेवलंय माझ्या ताटात मला माहित नाही. पण आणि माझी पुस्तकं तुला सांगितलं उर्वरित पुस्तकं पूर्ण लिहायची आहेत. आणि मला वाटतं की माझा जो कोर आहे तो पोलीस तपास किंवा पोलिसांकडे गेल्यावर नक्की पोलीस काय मदत करू शकतात हे समाजाला मी छान पद्धतीने आणि लकीली पार्थ माझ्या सोबतीला असल्यामुळे एक लिगल फर्म स्थापन करून ओके. हाच वारसा जो माझ्या आजोबांनी आजोबा पोलीस पाटील होते, बाबा पोलीसमध्ये होते, मी पोलीस DYSP सॉरी DCP अपर पोलीस अधीक्षक म्हणून निवृत्त झालेलो आहे. माझा मुलगा आता वकील प्रॅक्टिस करतो. मला वाटतं हे कायद्याच्या संबंधितलेच सगळे कायद्याच्या संदर्भातल्याच गोष्टी आहेत आणि त्याच करावं अशी ईश्वराचे संकेत असावे. त्यामुळे मी तेच करेन. सर, तुमचा हा जो आगामी प्रवास असणार आहे मग तो सामाजिक असेल किंवा व्यावसायिक असेल, पार्थ बरोबरच आहे. मी पार्थला लहानपणापासून ऑफकोर्स ओळखतो आणि तो पण
खरंच एक जबरदस्त असं लॉ प्रॅक्टिस करतोय आणि खूप गाढा अभ्यास आहे त्याचा त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं की पुढचा जो प्रवास आहे तो नक्कीच आणखीन वेगवेगळे माइलस्टोन सेट करणारा असेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पार्थला माझ्याकडनं आणि आमच्या लक्षवेधी परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा सर. आणि खूप छान वाटलं आज तुमच्याबरोबर गप्पा मारायला. वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केली. तुम्हाला सर कसं वाटलं पॉडकास्टमध्ये येऊन आज? खरं सांगू का, तुझ्याबरोबर बोलताना किंवा भेटताना अ, आपण खाजगीमध्ये आनंद व्यक्तच करतो, पण अशा पद्धतीने आपण जे काय मागचा काही कालावधी, तास दीड तास जो काय बसलेला आहे, खूप आनंद आला. कारण मला कल्पना नव्हती, कारण मी काही तयारी केली नव्हती. पण मला खात्री होती की तू माझ्याकडून असं काहीतरी खणून काढणार की जे समाजासाठी उपयुक्त असेल. कारण मी तुझी तळमळ पाहतोय अतुल. म्हणजे गेली 20 वर्ष तू स्वतः तुझं जेव्हा तू येतो स्टेजवर, तर अगदी सळसळतं चैतन्य येतं असं मला जाणवतं. आणि तू जेव्हा तो सांगतोस की मी इंजिनियर असून ह्युमन इंजिनियरवर काम करतो, दॅट वॉज द फॅन्टॅस्टिक थिंग. Yes. त्यामुळे तुझ्या प्रेमात तर मी आहेच. येस. आणि अशाच पद्धतीने तूही अतुल समाजाला चांगली सन्मार्गाने पैसा त्यांनी उन्नती व्हावी, मोठा उद्योजक व्हावे, त्याने खूप छान पैसे कमवावेत, हे तू करतोयस ते असंच चालू ठेव. आणि मी आतापर्यंत तुझे पॉडकास्ट सुद्धा पाहिले. प्रत्येक वेळी तू एक पॉडकास्टमध्ये तुझ्या चाहत्यांना तुझ्या प्रेक्षकांना काहीतरी समाजाला शिकवण, ही त्याच्या मागची जी तळमळीची भावना आहे. म्हणजे एंटरटेनमेंट हा प्रकार तुझ्या पॉडकास्टमध्ये बरोबर. असतो. तर खऱ्या वास्तववादी जीवनाला स्पर्श करणारा तुझा जो पैलू आहे, तो असाच चालू ठेव. निरंतर तुझा प्रवास चालू ठेव. तुझ्या प्रवासात मी गेल्या 20-22 वर्षापासून आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. आणि तुझ्या या प्रवासाला म्हणजे तुझ्या संपूर्ण लक्षवेधी या प्रवासाला, तुझे नवीन जे बिझनेस जत्रा नुकताच दरवर्षी तू करतोयस, आज किती मोठं त्याचं स्वरूप झालेलं आहे. येस सर. तर या सर्वाला खूप खूप शुभेच्छा अतुल. आणि थँक्यू. ऑल द बेस्ट. लव्ह यू अतुल. थँक्यू व्हेरी मच सर. आणि तुम्ही जे सांगितलं सदमार्गाने लोकांनी श्रीमंत व्हावं, मोठं व्हावं, यशस्वी व्हावं, आणि हाच लक्षवेधचा सुद्धा मानस आहे. आमचं पायाभूत उद्देश आहे लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करणं. आणि याच ध्यासापोटी हा पॉडकास्टचा सुद्धा प्रपंच आहे. या पॉडकास्टमध्ये जी मान्यवर मंडळी येतील, तज्ज्ञ येतील, मार्गदर्शक येतील, यशस्वी मंडळी येतील, रिनाऊंड उद्योजक येतील, त्यांच्याद्वारे लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध म्हणजेच आनंदी, समाधानी, एथिकल मार्गाने, आणि त्याचबरोबर फक्त आनंदी आणि समाधानी न राहता त्याचबरोबर यश मिळवणं, श्रीमंती अनुभवणं आणि वेल्थ क्रिएट करणं, हेच या पॉडकास्टचा सुद्धा उद्देश आहे. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही लक्षवेध पॉडकास्टमध्ये आलात. आणि सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, जर आता तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट जर बघतच आहात तर त्याबद्दल खरोखर मनापासून आभार. आणि जर तुम्ही लक्षवेध इन्स्टिट्यूटचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आणि तुम्हाला आमचे पुढचे सगळे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील नक्की क्लिक करा, कारण जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला आपसुकच येईल. लक्षवेध पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच.